नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई दिवाळीच्या पूर्वी देऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं होतं। मात्र शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई मिळण्याची जरा शक्यता कमीच आहे। त्याचे प्रमुख कारण असे आहेत की जवळपास महाराष्ट्रामधील 33 जिल्ह्यामध्ये ही अतिवृष्टीचे नुकसान झालं होतं आणि यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही अतोनात असं नुकसान झालं होतं तर त्यामध्ये 48.12 लाख हेक्टर एकूण हे बाधित क्षेत्र होतं आणि यासाठी शासनानं विशेष पॅकेज दिलं। आता पॅकेजचं तर विचारूच नका तुम्हाला, 31 कोटी रुपयाचं हे पॅकेज शेतकऱ्यांना मदत म्हणून देण्यात आलं। आता त्यामध्ये काय दिलं कसं दिलं याचे आपण या अगोदरच सांगितलेलं आहे की नवीन काय दिलेलं आहे। आता ते सगळ्यांना ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता। आणि यामध्ये जवळपास अंदाजित 68 लाख बाधित शेतकरी होते आणि या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। या नुकसानीचे पंचनामे करणं आणखी चालूच आहे। आता ही नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी द्यायला महत्वाचं असतं त्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे, आणि हे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी आणि मंडळ अधिकारी लागतात आणि एका तलाठ्याकडे 4-4, 5-5 गाव आहेत आणि या 4-4, 5-5 गावात हे नुकसान भरपाईचे पंचनामे करणं एका माणसाला शक्य नाही, कारण कर्मचाऱ्याची संख्या अपुरी आहे। एका तलाठ्याकडे 5 गाव म्हणल्यावर त्या तलाठ्यानं कसे पंचनामे करायचे हा सुद्धा त्या तलाठ्यालाही पडलेला प्रश्न असेल। मात्र शासनाचं काम आहे, प्रशासनानं सांगितल्यावर त्या तलाठ्याला करावंच लागतं आणि ते पंचनामे झाल्याच्या नंतर मग तो अहवाल तहसील कार्यालयात येणार। त्या तहसील कार्यालयातून त्यांचे गट विकास अधिकारी, पंचायत समितीचे आणि तहसीलदार यांच्या मार्फत तो अहवाल पुन्हा जिल्हा अधिकाऱ्याकडे जाणार। तिथं जिल्हा कृषी अधिकारी ते त्याची पडताळणी करणार, पेरणी क्षेत्र किती होतं काय होतं हे सगळं झाल्याच्या नंतर मग आयुक्ताकडे जाणार आणि आयुक्ताच्या नंतर मग जाणार तो शासनाकडे आणि मग त्यानंतर मदत ठरवली जाणार। आता अजूनही पंचनामे झालेले नाहीत, मग अहवाल कसा जाणार? मग आता कोणत्या जिल्ह्यातील फक्त अहवाल गेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांना मिळणार? तर त्यामध्ये बुलढाणा जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, सातारा जिल्हा आहे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग याच 5 जिल्ह्याचे अंतिम पंचनामे शासनाकडे सादर झालेत। मात्र बाकी काही जे उर्वरित जिल्हे आहेत, उर्वरित जिल्ह्याचे आणखी अंतिम पंचनामे म्हणजे पूर्ण कंप्लीट झालेले, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांचं कोणतं किती कसं नुकसान झालंय अशी इत्थंभूत माहिती आणखीही शासनाकडे सादर झालेली नाही। कारण नुकसानच असं होतं की त्यामध्ये काय नुसत्या शेतीचं नव्हतं, शेतकऱ्यांच्या गुराढोरांचं नुकसान, शेळ्या बैलांचं नुकसान, मेंढ्याचं नुकसान, कोंबडीचं नुकसान, घराचं नुकसान, त्यानंतर शेतामधील जे काही एखादं कोठा असतो त्याचं नुकसान, अशा बऱ्याच नुकसान झालेत आणि त्यामुळे पंचनामे संपूर्णतः झालेले नाहीत। म्हणून सध्या तरी असं दिसतंय की शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी ही नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता खूप कमी आहे। मात्र या 5 जिल्ह्यांचे अंतिम अहवाल गेल्यामुळे या 5 जिल्ह्यांना ही नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी मिळण्याची एक शक्यता आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे आणखी चालू असतील त्यांनी सर्व पंचनामे व्यवस्थित करून घ्यायचे, कारण दिवाळीच्या नंतरही कवा देते याचा काही भरोसा नाही। त्यामुळे आपले पंचनामे चांगले गेले तर ते आज नाही उद्या मदत भेटतच असती आणि ती शेवटी भेटेल। म्हणून पंचनामे व्यवस्थित करून घ्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।